ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। मागील वर्षी झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला सकल नाभिक समाजानं पाठिंबा देत सरकार पुन्हा स्थापन होण्यासाठी आपलं खारीचं योगदान दिलं होतं आणि त्या काळामध्ये महाराष्ट्रामधनं विविध मागण्या संबंधित लोकप्रतिनिधी उमेदवाराकडे करण्यात आल्या होत्या। विशेषतः भाजपच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत त्यांना विजयी करण्यामागे योगदान नाभिक समाजाचं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर भाजपनं आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागण्यांची पूर्तता करावी अशी मागणी नाभिक समाजानं केली आहे। दरम्यान प्रमुख मागण्या सध्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून नाभिक समाजाला पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यामधील भाजपमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देण्यात यावी। संत सेना केशशिल्पी मंडळासाठी 250 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात यावी। प्रतापगडावरती शूरवीर जिवाजी महाले यांचं स्वतंत्र स्मारक तसेच पुण्यामधील शिवसृष्टी इथे स्वतंत्र दालन उभारण्यात यावं। नाभिक समाजामधील कारागिरांना बांधकाम मंत्रालयामधनं कामगार म्हणून नोंदणी करत विविध आरोग्य, घरकुल आणि इतर योजना सुरू करण्यात याव्या। नाभिक समाजाच्या व्यवसाय आणि कारागिराला कायद्याचं संरक्षण मिळावं। ॲट्रॉसिटी कायद्यामधील काही तरतुदी लागू करण्यात याव्या। वरील मागण्यांची पूर्तता व्हावी अशी विनंती भारतीय जनता पार्टीचे पक्षप्रमुख नेते मंडळी आणि महायुती सरकारमधील मुख्यमंत्री आणि मंत्री महोदय यांना करण्यात आले। सदर पत्रकार परिषदेसाठी रामदास सूर्यवंशी, दिनकर चौधरी, बाळकृष्ण भामरे तसेच गणेश वाळुंजकर, सागर गायकवाड, मारुती कांबळे, गोरक्षनाथ काळे, सचिन सूर्यवंशी, हेमंत श्रीखंडे, सुजित मगर, निलेश सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी आणि समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते। नाभिक समाजाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करत असताना विशेषतः नाभिक समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात या ठिकाणी आम्ही ही पत्रकार परिषद घेतोय। मागील विधानसभा निवडणुकीचा आणि लोकसभा निवडणुकीत आम्ही भारतीय जनता पार्टी व महायुतीला बऱ्याच ठिकाणी पाठिंबा दिला होता आणि त्यांचे उमेदवार देखील निवडून आले। त्यात विशेषतः मुरली अण्णा मोहोळ असतील, हेमंत वासने असतील, शंकर जगताप असतील, महेश लांडगे असतील, अशा अनेक जणांच्या विजयामध्ये नाभिक समाजाचा एक खारीचा वाटा होता आणि त्या बदल्यात आम्ही या ठिकाणी एक भारतीय जनता पार्टीला विनंती करत आहोत की आमच्या समाजाला लोकप्रतिनिधित्व द्यावं। लोकप्रतिनिधित्व अशासाठी द्यावं की विधान परिषदेमध्ये आमचा एकही सदस्य नाही, आमचा आवाज उठवण्यासाठी त्या ठिकाणी कुणी नाही। आमच्यावर ज्या पद्धतीने काही अडचणी आहेत, अन्याय होतोय आणि ज्या काही आमच्या विविध मागण्या आहेत त्या मागण्यांच्या मंजुरीसाठी आमचा एक स्वतंत्र आवाज असावा म्हणून विधान परिषद निवडणूक सध्या चालू आहे, तर त्यामध्ये आम्हाला एक जागा द्यावी। अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी24 तास, पुणे।